हे हाय गायज, आज सोमवार, आज सगळ्यांचा उपवास असतो, फक्त माझा नाही आहे. कारण की माझी छोटीशी मुलगी आहे, फीडिंगमुळे खूप भूक लागते, कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे मी उपवास धरत नाही. मस्त अशी आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर असं मस्त चहा कडक घेतला. त्यानंतर माझ्या आवडती भाजी म्हणजे ती भेंडीची भाजी, त्याला चांगली धुतली, चांगली वाळवली आणि त्यानंतर चपातीचं पीठ म्हणून चांगलं चपात्या लाटल्या आणि त्याच्यासोबत चपात्या लाटता लाटता भेंडीची भाजी तयारी करत होती. बाजूला म्हणजेच मिरच्या कट करत होते. तवा तापला, तव्यावर चपाती टाकली, बाजूला श्रीसाठी खाऊ करत होते. तो म्हणजे तांदूळ आणि मुगाची डाळ चांगली वाटून ठेवलेली आहे, ती मी चांगली गरम करून मम्मीला दिली. मम्मी श्रीला मस्त खाऊ घालत होती आणि माझा इथं स्वयंपाक चालला होता. स्वयंपाक करता करता बाजूला मी भाजीचं पण तयारी करत होते, ती म्हणजे लसूण शिलत होते. लसूण शिलता चपातीचं पण काम चाललं होतं. चपाती भाजून झालेली. पहिली चपाती भाजता भेंडीची पण तयारी चालू होती. भेंडी कट केली. भेंडी कट करता मस्त असं चपात्या पण झाल्या. चपाती झाल्यानंतर श्रीच्या आंघोळ पण बाकी होती, पण आंघोळ आम्ही श्रीला आमची सगळी कामं झाल्यानंतरच घालतो. माझ्या चपात्या झाल्या. पहिली चपाती काही फुगली नव्हती, मग मी म्हटलं पहिली चपाती काय अशीच माझी गेली, पण माझी दुसरी चपाती अशी अप्रतिम अशी फुगलेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी माझी चपाती लाटून झालेली, मस्त अशी मी तिला फुगवलेली. त्यानंतर नाश्ता म्हणजे आता भेंडी आणि चपातीचा नाश्ता. भेंडीच्या फोडणीसाठी आपण तेल टाकणार आहे. तेल टाकल्यानंतर लसूण आपण मस्त चिरलेला आहे, म्हणजे कुटलेला आहे, आणि मिरची कापलेली आहे. त्यामध्ये तेलामध्ये लसूण मिरची टाकायची, शेंगदाणे टाकायचे आणि मीठ टाकायचं, बस बाकी काय नाही. भेंडी टाकायची, परतून घ्यायची. थँक्यू. असं माझा दिवस.